हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. डिअर स्टुडंट, आज आपण स्टडी करत आहोत इंग्लिश युवक भारती स्टँडर्ड 12 इयत्ता 12वी इंग्लिश युवक भारती या टेक्स्ट बुकमधील पेज नंबर 10 वरील ब्रेनस्ट्रोमिंग मधील A3 प्रश्न आपण इथे बघत आहोत. आधी क्वेश्चन समजून घेऊया आणि नंतर त्याचे प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तरे सोप्या भाषेमध्ये ते समजून घेऊया. लेट्स स्टार्ट. A3-1. In the story, the following character reveal their quantities through words and action. Pick out the word that describe them from the box and write in the appropriate columns. Dear student, बॉक्स मधील 3 कॅरेक्टर आहेत. ज्योतिषी, गुरुनायक आणि ज्योतिषीची पत्नी. यांचे वर्णन करणारे शब्द या बॉक्समध्ये विखुरलेले आहेत. ते आपल्याला रिअरेंज करायचे आहेत. थोडक्यात म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचे असणारे, ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असणारे क्वालिटी किंवा इतर काही गुण, गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजिस्ट वाईफ एक इथे सोडवून दिलेले आहे. बाकीचे आपल्याला इथे सोडवायचं आहे. ते तुम्ही इथे बॉक्समध्ये, ह्या बॉक्समध्ये बघू शकताय. समजून घ्या. ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. ह्या A3 मधला सेकंड प्रश्न आहे, मॅच द सफिक्स विथ द वर्ड अँड मेक नाउन वन इज डन फॉर यू. खालील बॉक्समध्ये बघा, एक सफिक्स इथे आपल्याला सोडवून दिलेला आहे आणि त्याचे नाउन वगैरे अशाच पद्धतीने इतर वर्ड सुद्धा आपल्याला इथे सोडवायचं आहे. जसं की खालील दिलेल्या बॉक्समध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच पद्धतीने इतर सफिक्स घेऊन आपल्याला नाउन कंप्लीट करायचं आहे. आय होप हाही प्रश्न तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण इथे बघूया. आता क्वेश्चन नंबर 3 जो A3 मधला आहे, पेज नंबर 10 टेक्स्ट बुकवरील. अशा पद्धतीचे प्रश्न कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल या टाईपचे प्रश्न असतात. आता प्रश्न बघा, समजून घ्या. An astrologist day has ionic elements where the astrologist pretends to have supernatural knowledge. The truth. Irony means a situation or statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. Find out the example of irony from the story and write them down. One has been done for you. इथे एक सोडवून दिलेलं आहे. बघा, A, B, C आणि D हे 4 कॉलम आहेत. A मधील he knew no more of what was going to happen to other than he knew what was going to happen to himself the next minute. एक सोडवून दिलं आहे. आता B, C आणि D आपल्याला इथे सोडवायचं आहे. तर B चं उत्तर हे बघा, his eyes sparkled with sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple client took to be a prophetic light and felt comfort. ही आपण असे इथे लिहू शकतोय, he was a much stranger to the stars as were his innocent customer. आणि D आपण इथे असे लिहू शकतोय, he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. आता क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 11 वरील
इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड आर युज्ड. इथे खाली दिलेले आहे बघा. या स्टोरीमध्ये खूप असे भारतीय शब्द घेतलेले आहेत, जसे की क्राउरी शेल्स. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. तर आपल्याला फाइंड आउट अदर सच वर्ड फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. या स्टोरीमध्ये असे शब्द आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, शोधायचे आहेत आणि ते आपल्याला खाली लिहायचे आहे. लेट्स स्टार्ट. आता कोड मिक्सिंग जे काय वर्ड्स आहेत ते अशा पद्धतीचे असतील. अन्ना, रुपये, चिरूट, जुटका. क्वेश्चन नंबर 5 बघा. देर आर सम फ्रेज वेअर द वर्ड क्राउन is used with different shade of meaning. Use the following phrase to complete the sentence meaningfully. One is done for you. एक इथे सोडून दिलेलं आहे. आता there are some phrases, जे काही phrases आहेत ते इथे आपण बघू शकतो. Crowing achievement, to crown the effect, crown of throne, crowning glory, to crown it all. हे सर्व प्रश्न लँग्वेज स्टडीमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमधील म्हणजे बोर्डच्या पेपरमधील लँग्वेज स्टडीमध्ये हे प्रश्न येऊ शकतात, कारण हे प्रश्न वाक्यप्रचार आणि मनी या टाईपमध्ये येतात. आता इथे हे काही वाक्यप्रचार आहेत. या वाक्यप्रचारचा वापर करून आपल्याला खालील दिलेले सेंटेन्स पूर्ण करायचे आहे. एक इथे सोडवून दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल. टू क्राउन द इफेक्ट ही वूड ओन्ड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. सेकंड बघा इथे. द वर्क ऑफ शेक्सपियर आर द डॉट डॉट ऑफ इंग्लिश ड्रामा. तर मग यामध्ये क्राउनिंग ग्लोरी ही फ्रेज इथे येईल. नेक्स्ट बघा. अमिताभ has given us awesome movie. awesome म्हणजे खूप छान, उत्कृष्ट. throughout 5 decades, but his dot dot is his performance in the movie Black. crowning achievement ही फ्रेज इथे योग्य बसेल. सी बघा. इन हर पर्स्यूट ऑफ सक्सेस राधा हॅज डिस्टन्स्ड हिमसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. हर फेम हॅज बिकम अ रियल डॉट डॉट. सीला योग्य फ्रेज बसेल क्राउन ऑफ थ्रोन्स. आता डी बघूया. दे threw a wonderful party for me with customs, games and dot dot my favorite kind of ice cream. इथे योग्य फ्रेज बसेल crown it all. आता लास्ट ई बघा. मेडिकल सायन्स हॅज ग्रेट इन्व्हेन्शन but transplantation is definitely a dot dot for human being. तर इथं असेल पुन्हा येईल crowning achievement. आता नेक्स्ट क्वेश्चन्स. A4 मधील 1 वर्ड युजेस हा प्रश्न वॉकॅब्युलरी टाईपमध्ये आपल्याला बोर्डला येतो 2 मार्काला. वर्ड यूज द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट अँड रीराईट द सेंटेन्स. खाली दिलेले शब्द वापरून पुन्हा वाक्य लिहायचे आहेत, ते आपल्याला इथे समजून घेऊया. पहिला प्रश्न असेल ए. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इनहॅन्स्ड. कंसात असेल इनहॅन्समेंट. याचं उत्तर असं आपल्याला लिहावं लागेल. देअर वॉज कन्सिडरेबली इनहॅन्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. नेक्स्ट.
ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स वर्कड. आता हे सेंटेन्स पण सुद्धा वर्कड घेऊन रिराईट करायचं आहे. याचा आन्सर असा असेल. आन्सर बघा. ही हॅड वर्कड आउट अँड ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. किंवा हेच उत्तर असंही लिहू शकतो आपण. ही हॅड मेड अँड ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स दॅट वर्कड. ह्या दोन्हीपैकी कोणत्याही टाईपनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. आता सी बघा. ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. ब्रॅकेटमध्ये आपल्याला वर्ड दिलेला आहे हॅपनिंग. हॅपनिंग ह्या वर्डला यूज करून आपल्याला सेंटेन्स रिराईट करायचा आहे. याचा आन्सर बघा. ही न्यू व्हॉट वुड बी हॅपनिंग टू हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट. नंबर डी. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता आपल्याला रिराईट करण्याचं वर्ड आहे, शब्द आहे सॅटिस्फॅक्शन. याचा आन्सर. इफ माय आन्सर्स गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन विल यू गिव्ह मी 5 रुपीज. ई. क्वेश्चन ई. ही shook his head regardfully in bracket regard. He shook his head regardfully. Next, F. It was bewildering crisscross of light rays. ब्रॅकेट मध्ये असणारा युजिंग करणारा वर्ड आहे bewildered. याचा आन्सर असा असेल. आन्सर. The crisscross of light rays bewildered everyone. Next, G. I should have been dead if someone passenger had not chanced to peep into the well, exclaimed the author, overwhelmed by enthusiasm, in bracket enthusiastically. आता हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे ब्रॅकेटमध्ये दिलेला शब्द घेऊन. तर याचा आन्सर असा असेल. आन्सर. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पॅसेंजर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द ऑदर enthusiastically. त्यामधील नेक्स्ट क्वेश्चन्स एच. You tried to kill him. In bracket killing हे वर्ड घेऊन हे सेंटेन्स पुन्हा रिराईट करायचं आहे. आन्सर. You tried killing him. Next, I will prepare some nice stuff for her. In bracket preparation. आता याचा आन्सर हे सेंटेन्स रिराईट करून अशा पद्धतीने येईल. आन्सर बघा. आय विल मेक अ प्रिपरेशन ऑफ सम नाईस स्टफ फॉर हर. लास्ट क्वेश्चन. द ऑदर ग्रोन्ड ऑन हेअरिंग इट. इन ब्रॅकेट हर्ड. आन्सर. द ऑदर ग्रोन्ड वेन ही हर्ड इट. नेक्स्ट क्वेश्चन A5 मधील 1. प्रिपेअर अ स्पीच ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स. सायन्स आणि सुपरस्टिशन मधील स्पीच प्रिपेअर करायचे आहे, तयार करायचं आहे, अर्थात लिहायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा उत्तर वेगळं असू शकेल कारण पर्सनल रिस्पॉन्सचा हा प्रश्न आहे. बोर्डला ह्या पद्धतीचे प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचे येतात. एक आदर्श उत्तर मी इथे तुम्हाला देत आहेच. या पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहू शकता किंवा या पद्धतीनं तुम्ही उत्तरे तुमच्या पद्धतीने उत्तरे याचा संदर्भ घेऊन करू शकताय. तर हे आदर्श उत्तर आपण इथे खाली बघूया. सायन्स अँड सुपरस्टिशन्स.
Respected teacher and my dear friends, science and superstitions are two opposite ends of a pole. Those who have the scientific attitude and believe in science cannot possibly believe in superstition. After all, what exactly are superstitions? They are only some tale made up by people for some reason or the other. Let me give you an example. Many years ago, in a house in a village, they were having a function. A lot of food was being cooked. A cat and her kitten were moving about her and there in the kitchen, afraid that the cat would be trampled upon or may fall into one of the open fire. The mistress of the house ordered the servant to put the cat and its kitten under a basket, and to do so every time there was a function in the house. The became a superstition, and in some houses, people actually brought a cat into the house and put it under a basket whenever they had a function. This is what superstitions are all about. The superstition of bad luck. If you walk under a ladder too has its reason. The ladder could hold up and injure a person walking beneath it, or sometimes could fall on the person's head. So friend, I request you, in this age of science, do not believe in silly superstitions. Keep your mind open, be rational and logical, analysis thinking. Believe something only if it has the backing of science. Thank you. Question number A5. Second बघा. Read the following proofs, share your views and expand the ideas. आता पहिली म्हण आहे बघा, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. याचा मराठीत अर्थ होईल या म्हणीचा, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ आहे, म्हणजे बोलण्यापेक्षा कृती करणं गरजेचं आहे. ह्या म्हणीमधून आपल्याला समजतं. आता ही म्हण आपल्याला एक्सपांड करायचं आहे. द प्रोब्स ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स means that it is not what you say that matters, it's what you do that show your true intention and character. Image two friends Amar and Akbar who both promised to help their elderly neighbor with household chores. Amar keeping saying, I will come over and help soon, but never show up. Akbar, on the other hand, consistently visit their neighbor and assists with tasks like grocery shopping and cleaning. In this example, Akbar's action demonstrates his commitment to helping their neighbor, while Amar's empty promise failed to deliver. The neighbor is likely to appreciate Akbar's efforts and trust him more, illustrating that actions speak louder than words. असे प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स चे येतात परीक्षा करता. एक आपण इथे एक्झाम्पल समजून घेतलेला आहे एक प्रोब विषयी. असे बाकीचे प्रोब्स दिलेले आहे, त्या तुम्ही स्वतःहून
सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. दिलेला एक्सरसाइज तुमच्या नोटबुकमध्ये सोडवून घ्या आणि याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.